लोग रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी कल्याण की, जहां जिला परिषद मराठी स्कूल की दुर्दशा पर भाजपा ने आंदोलन किया है। साथ ही बात होगी नासिक की, जहां जैन समाज बंधुओं ने मौन मोर्चा निकाला है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। कल्याण के पिसवली स्थित जिला परिषद मराठी स्कूल की स्थिति दिन प्रतिदिन खराब होती जा रही है। स्कूल की संरक्षक दीवार पिछले 3 से 4 महीनों से गिरी हुई है और शेष दीवार भी कभी भी गिरने की स्थिति में है। गिरी हुई दीवार के पास स्थानीय नागरिक कचरा फेंक रहे हैं, जिससे पूरे परिसर में दुर्गंध फैल रही है और इससे विद्यालय में पढ़ने वाले विद्यार्थियों के स्वास्थ्य पर गंभीर प्रभाव पड़ने की संभावना है। इन सभी बातों की जानकारी संबंधित शिक्षा अधिकारी को आवेदन द्वारा दी गई थी, लेकिन प्रशासन ने कोई भी कार्यवाही नहीं की। ऐसी शिकायत स्थानीय लोगों ने की है। प्रशासन की इस निष्क्रियता और लापरवाह रवैये के विरोध में भारतीय जनता पार्टी की ओर से संवैधानिक तरीके से विरोध आंदोलन आयोजित किया गया। यह आंदोलन भाजपा अनुसूचित जाति मोर्चा के सचिव नारायण कस्बे के नेतृत्व में किया जाएगा। स्थानीय नागरिकों और अभिभावकों ने प्रशासन से ये मांग की है कि छात्रों की सुरक्षा और स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए विद्यालय की मरम्मत तुरंत की जाए। नमस्कार, मी भाजपाची महिला सरचिटणीस अरुणा मते। आपल्या इथे झोपडपट्टी जे ग्रामपंचायत शाळा आहे पिसवली इथे, तिथे त्या ग्रामपंचायत शाळेमध्ये सगळ्या झोपडपट्टीतले मुलं, गोरगरिबांची मुलं शिकत आहेत। इकडे प्रशासन सगळे बोलतात मराठी शाळामध्ये मुलं का शिकत नाहीत, तर याचं कारण हेच आहे की मराठी शाळामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाही। सगळे आजकाल इंग्लिश मीडियम मध्ये चालले, त्याचं कारण हेच आहे की इकडे तुम्ही बोलता मराठी शाळेमध्ये शिकले पाहिजे आणि इकडे शाळेची अशी अवस्था करता की तिथे गरिबाची मुलं पण शिकू शकणार नाहीये। इकडे या ग्रामपंचायत मध्ये सगळे भिंत पडलेले आहे, बाजूला कचऱ्यांचे ढिगा आहे आणि एवढी रोगराई तिकडे पसरेल ना ते मुलांचे। आता सुट्ट्या लागल्या, आता मुलं शाळेमध्ये येतील तर तिथे आजूबाजूला ती घाणेरडी अवस्था बघून कुठली मुलं शिकणार आहेत। आणि ती जर भिंत कोसळली, भिंतीची पण खूप दुरवस्था झालेली आहे। वारंवार आम्ही पत्र व्यवहार करतो, प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीये। आणि भिंत कोसळून जर तिथे एखाद्या मुलाचा जर बळी गेला तर त्याचा जबाबदार कोण असेल? तर आम्ही त्याच्यासाठी सगळे आम्ही भाजप कार्यकर्ते आणि आम्ही इथे आहेत महिला, यांच्याकडून आम्ही विनंती करतो प्रशासनाला की लवकरात लवकर त्या शाळेची भिंत बांधून द्यावी आणि नीट लक्ष द्यावे त्या शाळेकडे, हीच मी विनंती करते। आणि खूप तिथे घाणेरड आणि खूप आजूबाजूला कचरा वगैरे आहे, तरी मी सगळ्यांच्या वतीने विनंती करते शाळेकडे लक्ष द्यावं। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। 4 महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागाला पत्र व्यवहार करतोय, पण आतापर्यंत त्यांनी काय शाळेची भिंत बांधलेली नाही। आणि सर्व शिक्षण अभियान ही योजना चालू असताना सुद्धा शिक्षण विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। कारण का ती जी भिंत पडलेली आहे, आमच्या झोपडपट्टीचे पोरं तिथे शिकायला असतात, गोरगरीब जनतेचे पोरं तिथे शिकायला असतात। उद्या जर रोगराई काय पसरली आणि तिथं जर कुणाला काय डेंग्यू मलेरिया सारखे रोग पसरून जर कुणाचा जर काय अंत झाला तर याला जबाबदार कोण असणार आहे? याच्यासाठी मी प्रशासन विभागाला, शालेय प्रशासन विभागाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर ती दिवाल बांधून आम्हाला न्याय देण्यात यावा आणि आमच्या झोपडपट्टीला न्याय देण्यात यावा। कारण का आमच्या झोपडपट्टीचे पोरं तिथे शिक्षणासाठी जातात आणि ते कसल्याही प्रकारचा त्यांना आजार होऊ नये याच्यासाठी आम्ही शालेय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। असंख्य आमचे कार्यकर्ते, आमचे मतदाते असतील, हरचंद्र गायकवाड असतील, त्यानंतर आमचे रणजीत साहेब आहेत, सुदाम चव्हाण आहेत, असे भरपूर कार्यकर्ते आमच्या टाटा विभागात इथे रोडवर उतरलेले आहेत। तरी यांनी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मी विनंती करतोय। माझं नाव सचिन कसबे। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नासिक के चांदवड में जैन समाज ने सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट की 3 एकड़ जमीन के कथित अवैध सौदे की निष्पक्ष जांच और दोषियों पर कठोर कार्यवाही की मांग को लेकर मौन मार्च निकाला। सोमवार पेट स्थित जैन स्थानक से शुरू होकर ये मोर्चा प्रशासकीय कार्यालय पहुंचा, जहां उप विभागीय अधिकारी कैलाश कडलक को ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में बताया गया है कि सार्वजनिक ट्रस्ट है, जिसके विश्वस्त मंडल ने धोखाधड़ी पूर्वक धर्मादाय आयुक्त को गलत जानकारी देकर पुणे स्थित मॉडल कॉलोनी की 3 एकड़ जमीन को अवैध रूप से बेच दिया। इस भूमि पर 1960 से जैन विद्यार्थियों के लिए वसति गृह बोर्डिंग चलाया जा रहा है। विश्वस्तों ने इमारत के जीर्ण होने का हवाला देकर अनुमति ली और 15 मई को जमीन गोखले बिल्डर्स को 311 करोड़ रुपए में बेच दी। जैन समाज ने इसे जैन धर्म पर आघात बताते हुए मांग की है कि अवैध बिक्री को तत्काल रद्द किया जाए, दोषियों पर फौजदारी मामला दर्ज हो और ट्रस्ट की संपत्ति, मंदिर व बोर्डिंग का संरक्षण सुनिश्चित किया जाए। न्याय न मिलने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई है।
मालकांची फॅमिली त्यांनी समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरता शिक्षणाची सोय व्हावी, निवासाची, जेवणाची सोय व्हावी याकरता स्वखर्चातून एक धर्मदाय ट्रस्टची उभारणी केली आणि त्या ट्रस्टच्या अंतर्गत HND जैन हिराचंद नेमचंद जैन ह्या नावाने तिथे 3.5 एकर क्षेत्रामध्ये पुण्यासारख्या मध्यवर्ती अशी शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीमध्ये मोठी जागा त्यांनी डोनेट केली आणि स्वतः मोठं हॉस्टेल बांधून दिलेलं आहे. तर जेथे आजपर्यंत 1960 पासून ताकी या मे महिन्यापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी तिथे राहून शिक्षण घेतलं आणि अनेक प्रांतामध्ये त्या गरीब विद्यार्थ्यांना आपले करिअर करता आले. अशा परिस्थिती असताना आणि ज्यावेळेस त्यांनी तो ट्रस्ट निर्माण केला त्या ट्रस्टमध्ये त्यांनी जे काही दूरदृष्टी ठेवून त्यावेळेस त्यांनी काही नियम घातलेले होते का या ट्रस्टला जर भविष्यात अडचण आली तर त्यांनी समाजाकडे जाऊन वर्गणी मागावी एवढाच त्यांना अधिकार दिलेला होता आणि स्पष्टपणे लिहिलेलं होतं की याच्या व्यतिरिक्त कोणताही व्यवहार त्या ट्रस्टच्या संदर्भात ट्रस्टींना करता येणार नाही. असं असतानाही आजच्या विद्यमान ट्रस्टींनी त्याच्यात काही फेरबदल करून हा सार्वजनिक न्यायाचा ट्रस्ट असतानाही त्याला खाजगी ट्रस्ट स्वरूप देण्याचा प्रयत्न करून आणि तेथील बिल्डर्सशी संगनमत करून काही राजकीय त्याच्यात लोकांनी भाग घेऊन आणि त्या दबावाखाली त्यांनी ही समाजाची वास्तू जी समाजाला वालचंद हिराचंद यांनी दिलेली होती शिक्षणाकरता विद्यार्थ्यांच्या ती वास्तू करण्याचा घाट घातला आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या एका बिल्डरला गोखले नावाच्या बिल्डरला ती वास्तू विकण्याचा करारनामाही करून दिला आणि त्याचं खरेदी केलं. त्यावेळेस तेथे आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव तिथे होते आणि त्यांनी समाजाला हात दिली आणि त्या समाजाच्या सगळ्यांना पुण्यातील सकल जैन समाजाला एकत्र करून आणि त्यांनी याच्याबद्दल समाजाला विनंती केली की ही समाजाची वास्तू आणि ही समाजाच्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता याची गरज आहे तर करता हा व्यवहार सर्वांनी तो हाणून पाडण्याकरता सर्वांनी प्रयत्न करावा. नासिक से सी न्यूज़ संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट. इस बुलेटिन में फिलहाल इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.